मतदारसंघाच्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वचननाम्यात मुंबईतल्या मराठी माणसांसाठी खास गृहनिर्माण धोरणाचं आश्वासन देण्यात आलंय। गेल्या काही महिन्यांपासून मराठी माणसांना मुंबईतल्या सोसायट्यांमध्ये मराठी माणसांना घरं नाकारण्यात आल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत आणि हा मुद्दा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अजेंड्यावर असल्याचं आज आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। याविषयी बोलताना आज वरळीचे आमदार आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय। भाजपच्या शासनात असं होतंय, आमच्या उमेदवारांनी प्रचारादरम्यान काही सोसायट्यांमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता प्रचारासाठी, मात्र त्यांना तिथे मज्जाव करण्यात आल्याचं सुद्धा आदित्य ठाकरेंनी सांगितलेलं आहे। पहिलं तर सगळ्यांनीच हा विचार केला पाहिजे की मराठी विरुद्ध किंवा महाराष्ट्र विरोधी कारवाई ही भाजपच्याच राज्यात का सुरू झाली। जे काही आपण आता गेल्या 2-2.5 वर्षात पाहिलेलं 2 वर्षात पाहिलेलं आहे, कुठे मराठी उद्योगधंद्यांना नाकारलं जात आहे, कुठे घर नाकारलं जात आहे, कुठे एंट्री नाकारली जाते। आमच्याच कार्यकर्त्यांना आपण पाहिलं असेल एका सोसायटीमध्ये प्रचारासाठी नाकारलं गेलं होतं। हे भाजपच्याच राज्यामध्ये एवढी हिंमत का वाढते आणि महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं, आमचं महाविकासचं सरकार होतं, तेव्हा हे का नव्हतं होत हा विचार पहिलं तर संस्थांनी सगळ्यांनी केला पाहिजे। आणि दुसरं म्हणजे मला वाटत नाही की अयोग्य मागणी आहे, त्याच्यावर विचार करून जर नीट बसत असेल आमच्या वचननाम्यात देखील आम्ही मागणी केली।